नमस्कार मंडळी. आज आपण मुंगणीच्या शेंगा, सर्वांनाच माहिती आहे त्या शेंगा तर आपण खातच असतो सांबारमध्ये वगैरे बनवताना. त्याचा यूज सर्वांनाच माहिती आहे की किती त्यामध्ये कॅल्शियम असते आणि शरीरासाठी किती छान असं व्हिटॅमिन्स आपल्याला मिळतं. तर त्याच मुंगणीच्या झाडाचे जे पानं असतात, पत्ते असतात, त्याची आता आज आपण भाजी बनवणार आहोत. याचे पण आपण वेगवेगळे पदार्थ तयार करू शकतो. बिलकुलच कडू लागत नाही आणि एकदम हेल्दी असते ही. जी आपण मोरिंगा पावडर आपण खातो, शरीरासाठी हेल्दी असते म्हणून. तर हे त्याचेच पानं आहे, हे लक्षात घ्या. तर आपण त्याला छान फ्रेश असे आजूबाजूला मिळतेच आपल्या तोडून आणल्यानंतर छानपैकी त्याचे देठं वगैरे काढून टाकले सगळे आणि फक्त पानं राहू दिले आणि मस्तपैकी त्याला 2-4 वेळा छान पाण्याने धुवून घेतलं. धुवून घेतल्यानंतर आपण त्याची भाजी तयार करण्याकरिता नेहमीचेच आपले जे साहित्य असते भाजीचे ते आपण त्यामध्ये टाकले. थोडंसं तेलामध्ये कांदा लसूणची पेस्ट, टोमॅटो, हिरवी मिरची आणि थोडं आमचूर पावडर, आवश्यकतेनुसार मीठ घालायचं आणि त्याला छानपैकी हा मसाला होऊ द्यायचा, धनिया पावडर वगैरे टाकून. आणि त्यामध्ये आता हे पानं जे आहे ते टाकून द्यायचे. छानपैकी वाफेवर होऊ द्यायची, यामध्ये पाणी टाकायचं नाही. तशी आपण मेथीची सुकी भाजी करतो ना, बस अगदी तशीच भाजी करायची ही. बघा किती पौष्टिक असते आणि खायलाही बिलकुल कडू लागत नाही आणि छान असते. Palm trees swaying with the ocean as my guide.